नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया ऑफ बजेट फायनान्सिंग. मराठीत त्याला आपण म्हणूया बजेट बाह्य वित्तपुरवठा. काही प्रश्न मनात येतात. सामान्यपणे सरकार अर्थसंकल्पात तरतूद करून मग खर्च करते, पण तरतूद न करताही शासन खर्च करण्यासाठी पैसा उभारू शकतं का? असा पैसा जर शासन उभा करत असेल तर त्याला मार्ग कोणते? असा बजेट बाह्य वित्तपुरवठा केल्याचे काही फायदे होतात का? आणि बजेट बाह्य वित्तपुरवठ्याचे तोटे पण काही असले तर ते तोटे काय आहेत? प्रकार काय आहेत? फायदे काय आहेत? तोटे काय आहेत? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्थसंकल्प किंवा बजेट हा एक फार महत्वाचा दस्तऐवज आहे. शासनाच्या फिस्कल पॉलिसी मधला हा प्रतिवर्षी येणारा एक मोठा इव्हेंट आहे. या बजेटमध्ये शासन जमा, खर्च, तूट, कोणते प्रकल्प, त्याच्यावर किती खर्च, त्यासाठी किती तरतूद, या सगळ्या गोष्टी या बजेटमध्ये नोंदलेल्या असतात. पण काही वेळा असे प्रकल्प येतात, असा खर्च करावा लागतो की ज्याची तरतूद बजेटमध्ये केलेली नाही. आणि असे तरतूद न असलेला प्रकल्प किंवा खर्च जर सरकारला करायचा असला तर त्याच्यासाठी वित्तपुरवठा कुठून होईल? फायनान्स कुठून केला जाईल? कारण बजेटमध्ये नाही तर खर्च करायला परवानगी नाही, अशी सर्वसामान्य स्थिती असते. उदाहरणार्थ, एखादा प्रकल्प राबवायचा आहे, त्याच्यासाठी सरकार स्पेशल पर्पज व्हेइकल SPV, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणायचं तर विशेष उद्देश साधन, असं निर्माण करते. आणि याच्यात एखादा रस्ता तयार करणं असेल, एखादा ब्रिज बांधणं असेल, असे प्रकल्प त्या SPVच्या माध्यमातून पूर्ण केले जातात. आता SPV याच्यासाठीची तरतूद बजेटमध्ये नसते, पण त्या SPV मधून काही असे प्रकल्प पूर्ण करायचे असतात. मग त्यांना निधी बजेटमधनं नाही दिला तर कुठून उभा केला जातो? असा जो निधी उभा केला जातो त्याला बजेट बाह्य वित्तपुरवठा असं म्हटलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या देशामधल्या पेट्रोलियम कंपन्या, भारत पेट्रोलियम असेल, इंडियन ऑइल असेल वगैरे, या कंपन्यांना अगदी अलीकडच्या काळापर्यंत पेट्रोलियम म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, ऑइल असेल, यांची विक्री काय दराने करायची तो दर शासन ठरवून देत असे. म्हणजे विक्रीची किंमत शासन ठरवतं, पण खर्च मात्र मार्केट प्रमाणे त्यांचा होत असतो. त्यामुळे खर्च आणि जमा याचा विचार करता तूट येणं स्वाभाविक होतं. अशी तूट कशी भरून काढायची? तर बजेटमध्ये तरतूद करून ती तुटीची रक्कम सरकार या पेट्रोलियम कंपन्यांना देऊ शकत असते. परंतु असं न करता शासनाने काय केलं तर ऑइल बॉन्ड्स काढले. म्हणजेच या पेट्रोलियम कंपन्यांना असं म्हटलं की तुम्ही हा वित्तपुरवठा होण्यासाठी बॉन्ड्स काढा, ते बॉन्ड्स बाजारात विका आणि त्यातून निधी उभा करा. आता हा निधी बाजारातनं बॉन्ड्सच्या विक्रीतनं उभा राहिला, याच्यासाठी कुठलीही बजेटमध्ये तरतूद केलेली नव्हती. म्हणजे हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांना वित्तपुरवठा तर झाला, पण तो बजेटमधनं झाला नाही, तो थेट बाजारातनं झाला. हा एक प्रकार आहे ऑफ बजेट फायनान्सिंगचा. असंच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक कॉर्पोरेशन आहे, शासनाची कॉर्पोरेशन आहे. अन्न सुरक्षा योजनेसाठी निधी उभा करायचा आहे, पण त्याची बजेटमध्ये तरतूद नाही आहे. रेल्वेचे काही प्रकल्प असतात, हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन बजेटमध्ये तरतूद करत नाही. तर अशा काही विशिष्ट SPVs असतील किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील, यांना थेट बाजारातून पैसा उभा करण्याची मुभा सरकार देते आणि तो पैसा बजेटमधनं तरतूद करून दिला जात नाही.
अशाला ऑफ बजेट फायनान्सिंग म्हणतात. थोडक्यात काय, शासन स्वतः किंवा शासनाच्या वतीने पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा काही विशिष्ट महामंडळ हा खर्च करण्यासाठी परस्पर बाजारातून निधी उभा करतात. अर्थात हा निधी जर उभा करायचा असेल तर हे सांगायला नको की शासन त्याला हमी देते. हे बॉन्ड्स उभे करताना शासन असं सांगते की हे SPV किंवा हे कॉर्पोरेशन जर हे बॉन्ड्स परत करू शकले नाहीत, कर्जफेड करू शकले नाहीत, तर शासन त्याची कर्जफेड करेल, व्याज सुद्धा शासन देईल. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी, कर्जफेड आणि व्याज देणं, या दोन्ही गोष्टींची बजेटमध्ये तरतूद नाही आहे, म्हणून त्याला ऑफ बजेट फायनान्सिंग असं म्हणतात. कशा प्रकारे हा निधी उभा केला जातो, त्यातला एक प्रकार म्हणजे गव्हर्नमेंट गॅरंटीज. शासन हमीपत्र देतं आणि त्या हमीपत्राच्या आधारावर बाजारातनं पैसा उभा केला जातो. दुसरा प्रकार, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना कर्ज घ्यायला परवानगी दिली जाते. आता हे सार्वजनिक क्षेत्रातले आहेत म्हणजे शासनाच्या मालकीचेच आहेत, पण शासन थेट कर्ज न घेता वाया पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ही कर्ज घेतात, म्हणून त्यांना पुन्हा ऑफ बजेट फायनान्सिंग म्हटलं जातं. तिसरा एक प्रकार ज्याचा मी मगाशी उल्लेख केला तो म्हणजे SPV. एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी एखादी विशिष्ट संस्था उभी केली जाते, स्पेशल पर्पज व्हेइकल, आणि तिच्या मार्फत पैसा उभा केला जातो. मग तो कदाचित भांडवल स्वरूपात असेल, कर्ज स्वरूपात असेल वगैरे. चौथा प्रकार म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स भारत सरकारच्या असतात किंवा राज्य सरकारच्या असतात, त्यांच्या मार्फत निधी उभा केला जातो आणि तो निधी अशा कामांसाठी वितरित केला जातो. असे सामान्यपणे 4 प्रकार हे ऑफ बजेट फायनान्सिंगचे असू शकतात. एकदा हे ऑफ बजेट फायनान्सिंग काय आहे, कशा प्रकारे आहे समजलं की मला वाटतं त्याचे फायदे तोटे समजणं फार सोपं आहे. एक ठळक फायदा असा आहे की अशा खर्चाची तरतूद बजेटमध्येच नसते, त्यामुळे बजेटमध्ये खर्च कमी दिसतो आणि त्यामुळे बजेटमध्ये तूट कमी दाखवता येते. मी असं म्हणत नाहीये की बजेटमधली तूट कमी होते, कमी दाखवली जाते आणि शासनाला चांगलं बजेट सादर केलं असं एक विंडो ड्रेसिंग करता येतं. दुसरं एक फायदा म्हणजे असे प्रकल्प ज्यांना बजेटमधनं फंडिंग करणं आत्ता शक्य नाही आहे, कारण बजेटच्या मर्यादा आहे, रेव्हेन्यू मर्यादित आहे, त्यामुळे तूट वाढवून चालणार नाही आहे. अशा परिस्थितीत प्रकल्प तर पूर्ण करायचा आहे. मग असे प्रकल्प कसे पूर्ण करता येतील, तर त्याला हा मार्ग असू शकतो. म्हणून काही प्रकल्प हे असे बाहेरनं फंडिंग उभे करून, बजेट बाह्य फंडिंग उभे करून पूर्ण करता येतात आणि असे प्रकल्प पूर्ण होऊन देशाच्या विकासाला हातभार लावता येतो. काही जर तात्पुरती आर्थिक अडचण असेल आणि शासनाकडे आत्ता पैसा उभा राहणं शक्य नसेल, भविष्यात पैसा येणार असेल, तर मग आत्ता बजेट बाह्य वित्त पुरवठा करणं, त्यातून प्रकल्प पूर्ण करणं आणि मग इन ड्यू कोर्स ऑफ टाइम ज्या वेळेला पैसा शासनाकडे शिल्लक असेल, उपलब्ध असेल, त्यावेळेला हे या कर्जांचा निपटारा करणं, या दृष्टीनेही शासनाला तात्पुरते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हा निधी उपयोगी पडतो आणि तात्पुरत्या आर्थिक अडचणींवर मात करता येते. हे फायदे जरी असले तरी आपल्या लक्षात आलं असेल की ह्याचे फार मोठे तोटे अर्थव्यवस्थेला बसू शकतात. सगळ्यात पहिला मोठा तोटा म्हणजे शासन या गोष्टी बजेटमध्ये दाखवत नाही, म्हणजेच लपवते, म्हणजेच अपारदर्शकपणे निधी उभारला जातो. कमी तूट दाखवणं यासाठी हा सगळा खेळ केला जातो, म्हणजेच बजेटमधली पारदर्शकता संपलेली असते. दुसरं, आज तुम्ही असा निधी बजेट बाह्य उभा केलाय, पण उद्या त्याची परतफेड करायची वेळ आली तर सरकारलाच तो परतफेड करावी लागणार आहे. म्हणून
देणी भविष्यातली वाढतात, परतफेडीची पण देणी आणि व्याजाची पण देणी वाढतात आणि अशी रेकॉर्डवर म्हणजे बजेटमध्ये नसलेली देणी वाढणं यामुळे आर्थिक अस्थैर्य येण्याची शक्यता असते. याशिवाय संसदेत बजेट का मांडलं जातं तर संसदेचं नियंत्रण सरकारच्या एकूण वित्तीय व्यवहारांवर असलं पाहिजे म्हणून संसदेत बजेट मांडण्याची तरतूद घटनेत आहे. ते संसदेत मंजूर व्हावं लागतं. म्हणजेच खर्च कशावर होणार आहे, किती होणार आहे हे संसदेमध्ये चर्चा करून ठरवलं जातं. आता जर शासन संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये हे खर्च दाखवणारच नसेल आणि ऑफ बजेटच खर्च करणार असेल तर स्वाभाविकपणे संसदीय नियंत्रण या खर्चावरचं कमी होतं आणि मग ही अशी एक गैरशिस्त शासनाला लागण्याची शक्यता असते. थोडक्यात काय, हे दुधारी अस्त्र आहे. तात्पुरतं वापरलं तर काही प्रकल्पांना गती देता येते, बाजारातून कर्ज उभारणे शक्य होते. हे जरी खरं असलं तरी अपारदर्शकपणे काम करणं आणि संसदेच्या नियंत्रणाच्या बाहेर अशी कर्ज उभारणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही. म्हणून ऑफ बजेट फंडिंग किंवा फायनान्सिंग हा प्रकार योग्य आहे वित्तीय शिस्तीच्या दृष्टीने असं मानता येणार नाही. आज इतकंच. नमस्कार.